This conference will now be recorded. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम. स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचं साधनेच्या दृष्टीने उपयोगी व्हावं म्हणून त्यांच्या आत्मचरित्राचा आपण मागोवा घेत आहोत. गेल्या वेळेला आपण पाहिलं स्वामीजी कॅलिफोर्निया प्रांतामध्ये लॉस एंजेल्स, त्याच्यानंतर सॅन फ्रान्सिस्को आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अलामेडा नावाच्या गावाकडे रवाना होणार होते. या काळामध्ये स्वामीजींची प्रवचन फार काही लोकांनी टिपून घेतलेली नाहीत, पण त्यापैकी फ्रँक रोडामल आणि मिस ॲलन या दोन व्यक्तींनी स्वामीजींची प्रवचन लिहून घेतली. त्यापैकी मिस ॲलन यांना शॉर्ट हँड अवगत असल्यामुळे जास्तीत जास्त प्रवचन त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला, जी प्रवचनं आता आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. स्वामीजींच्या प्रवचनातून त्यांच्या तत्कालीन त्या ठिकाणी राहताना ते कशा पद्धतीने राहत होते याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यावेळेला त्यांच्याबरोबर राहणाऱ्या सहकाऱ्यांनी जे काही लिहून ठेवले त्यावरून स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्याला पाहायला मिळतात. कारण देव कसा राहतो याचा आपल्याला अनुभव नाही. काही पुण्यवान व्यक्ती ज्या समर्थांच्या बरोबर होत्या, ज्या ज्ञानदेवांच्या बरोबर होत्या, भले तो मंबाजी असेल पण ज्याला तुकारामांचं दर्शन घडलं, या सगळ्या पुण्यवान व्यक्ती आहेत. कारण जीवनमुक्ताचा वास, सहवास लाभणं हे केवळ आणि केवळ पुण्याईच्या पोटीच होऊ शकतं. म्हणून अशा पुण्याई असणाऱ्या लोकांनी त्यांच्या आजूबाजूला असल्यामुळे काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, त्याच्यातून जीवनमुक्ताच्या जीवनाचं दर्शन घडू शकतं. स्वामीजी प्रवचन जेव्हा करत नसत तेव्हा त्यांचा आवडता छंद जर काय असेल, जर प्रवचन नसेल तर तो म्हणजे जेवण बनवणे. अतिशय जेवण बनवण्यामध्ये स्वामीजींना आवड होती आणि नुसती आवड नव्हती. ज्या एकाग्रतेने ते ध्यानाला बसत असत त्याच एकाग्रतेने ते बाकी सगळी कामं करत असत. त्यामुळे त्यांनी केलेलं जेवण रुचकर आणि चवदार होतं याबद्दल फारसा संशय नाही. पण स्वामीजींना जेवण करताना पाहणं हा एक आनंद होता. कर्म जेव्हा कौशल्यासहित केलं जातं तेव्हा त्या कर्माला त्या कर्म करणाऱ्या व्यक्तीसहित एक आनंदाची झळाळी येऊन जाते. आणि स्वामीजी जेवण करत असताना, जेवण बनवत असताना, मोकळ्या वेळेमध्ये आकाशाकडे पाहत असताना आपण काय करतो आणि स्वामीजी काय करत होते हे पाहण्यासारखं आहे. एखादा सुंदर देखावा आपल्याला जर समजा आपल्या गच्चीवरून किंवा कुठून असा दिसला तर आपल्या मनामध्ये ताबडतोब विचार येतात की असं नेहमी मिळावं,
माझ्या राहत्या घरी पण अशी जर बाल्कनी असती तर बरं झालं असतं. एखादी चांगली वस्तू बघितल्यानं कदाचित महाग असेल, स्वस्त असेल, असूयापोटी जर कुठल्या वस्तूकडे पाहत असेल तर त्या वस्तूमधले दोष पडदिशी कळतील. पण निखळ सौंदर्य अनुभवत असताना मनामध्ये विचार आणि तोंडामध्ये उच्चार हे फक्त देवाचेच येतात. जेव्हा एखाद्या वस्तूची इच्छा आपल्या मनामध्ये नसते आणि त्या वस्तूचं जेव्हा आपण अवलोकन करतो तेव्हा फक्त निखळ आनंद आपल्याला मिळतो. लहान बाळ त्यांनी केलेल्या सुसूमध्ये खेळत असतं. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या सुसूमध्ये खेळणं निषिद्ध मानलं जातं माणसांच्या बाबतीत, पण बाळांनी केल्यानंतर सगळ्यांनाच, आई सुद्धा त्यात आलीच, पण आई बरोबर सगळ्यांनाच कौतुक वाटतं. वस्तुस्थिती बदललेली नाहीये, दृष्टिकोन बदललेला आहे. कारण जे समोर चाललंय ते आनंदाचंच आहे आणि त्याच्यातून मला काही घ्यायचं नाहीये. त्याचं असणं, बाळाचं असणं आईसाठी आनंदी होऊन जातं. तसं देवाचं असणं हे आनंदाचं आहे. आणि ज्यांनी देव अनुभवलेला आहे, ज्यांना ब्रह्मानुभूती झालेली आहे असे स्वामीजी जेव्हा कोणत्याही वस्तूकडे पाहत तेव्हा तिथे ब्रह्माचंच दर्शन होत असल्यामुळे हे जग दुःखाने भरले की सुखाने भरले यापेक्षा हे जग आनंदमय आहे, एवढा एकच विचार स्वामीजींच्या मनामध्ये येत असत. आणि या मिस ॲलन ज्या आहेत त्यांनी डायरीमध्ये त्यांच्या लिहून ठेवलेलं आहे की स्वामीजी जेव्हा जेवण करत असत तेव्हा जेवणामध्ये गुंग झालेले असत, पण तोंडातून मात्र भगवद्गीतेचे श्लोक बाहेर पडत. त्यापैकी सगळ्यात आवडता त्यांचा जो श्लोक आहे, जो 18व्या अध्यायामध्ये 61वा श्लोक आहे, तो स्वामीजींना प्रचंड स्वतःच्या आवडीचा होता. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयान सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवान श्रीकृष्णांनी 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सगळं जग म्हणजे काय आहे आणि मी कोण आहे हे केवळ या 2 ओळीमध्ये सांगून ठेवलेलं आहे. अर्जुना, सर्वभूतानां हृद्देशे, या सगळ्यांच्या अतीव अंतरात्म्यामध्ये केवळ मीच आहे. कोणी स्त्री नाही, पुरुष नाही, प्राणी नाही, वनस्पती नाही, दगड नाही, हवा नाही, पंचमहाभूत नाही, सर्व काही त्यांच्या अंतरात्म्यामध्ये इन देअर इसेन्स केवळ आणि केवळ मी आहे. पण याच ज्ञान मूलभूत अज्ञानापोटी न कळाल्यामुळे असंभावना आणि विपरीत भावना अशा दोन्ही दोषांनी युक्त असलेली अविद्या त्यांच्याकडे असल्यामुळे अर्जुना हे सगळे भ्रमिष्ट झालेले आहेत, त्यांना भ्रम झालेला आहे, त्यांना अध्यास झालेला आहे. भ्रामयान सर्वभूतानां, कुणी केलेलं आहे हे सगळं? मायया. मायेया तृतीय एकवचन इन्स्ट्रुमेंटल केस आहे. मायेनी. कारण काय आहे? मायया यंत्रारूढानी, जणू काही एखाद्या यंत्रासारखं आपल्याला करून ठेवलेलं आहे या मायेने. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला दोन्हीही दिसतात. ईश्वरही दिसतो, मायाही दिसते, कारण तो ईश्वर आणि माया या दोहोंच्याही पलीकडे असतो. अगदीच शंकराचार्यांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे देवाच्या खांद्यावर पाय ठेवून पलीकडे उडी मारणारा तो योगी मग त्या स्थानाहून
हा सगळा खेळ पाहत राहतो. दास डोंगरी राहतो, जत्रा देवाची पाहतो. ही सगळी जत्रा आहे. समर्थ त्याला जत्रा म्हणत, विवेकानंद त्याला सर्कस म्हणत. कबीर महाराजांनी त्याला फार वेगळं वर्ण दिलेलं आहे. गूढ काव्य एक आपल्या पुढे टाकलेलं आहे. सगळ्या भगवद्गीतेचं सार या श्लोकात, आणि हे सगळं सार कबीर महाराजांच्या दोह्यामध्ये. अंबर में अमृत का कुआं, बिन पान पिए एक सुवा, वहां काली नागन खेले जुआ, 8 मरेगा 9 धार. ये अलग वेद की बानी रे, कोई ज्ञानी करो विचार. ही कोण काली नागन आहे, खेले जुआ यंत्रारूढानी मायया, काली नागन खेले जुआ, 9 मरेगा 8 धार, 8 मरेगा 9 धार. अष्टदा प्रकृती त्या 9व्या पुरुषाच्या दर्शनाने संपून जाणार आहे. म्हणून स्वामीजींच्या जेवण करत असताना सुद्धा त्यांच्याच यजमानांच्या घरातली बरीच लोक लहान मुलांसहित स्वामीजींच्याकडे बघत राहत, आनंद मिळत असे, हवे हवेसे वाटतात. कारण सतत आनंदात डुंबत असल्यामुळे स्वामीजींनीच स्वतः असं सांगितलेले आहे की जर एखादा ज्ञानी चेहऱ्यावर सुरकुत्या ठेवून जर बसलेला असेल तर त्याला ज्ञानी समजू नका, कदाचित त्याला काहीतरी पोटाचा विकार असेल. आपल्या सगळ्यांच्या काही खुळचट अपेक्षा आहेत की आत्मज्ञानी कसा दिसला पाहिजे. मग त्याची दाढी असली पाहिजे, त्याला भगवी वस्त्र असली पाहिजे, तो नेहमी विमनस्क अवस्थेमध्ये विचारात घडलेला असा दिसला पाहिजे. जीवनमुक्त आपल्या अपेक्षांनुसार दिसतही नाहीत आणि वागतही नाहीत. स्वामीजींची प्रवचन तुफान गर्दीमध्ये होत, आणि जसा जसा प्रवचनाचा स्तर वाढत जाई बोलता बोलता, त्यावेळेला ऐकणारे सारे श्रोते स्वामीजींच्याकडे पाहताना एक कोणीतरी भला मोठा प्रेषित भगवंताचा आलेला आहे, तो बोलतो याची जाणीव झाल्यामुळे अतिशय नतमस्तक होऊन सगळे थांबत. पण हा प्रभाव स्वामीजींचा, बोलताना स्वामीजी जेव्हा त्या अवस्थेमध्ये जात असत तो काही काळ नंतरही टिकत असे. याचं उदाहरण या मिस ॲलननी त्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे की स्वामीजींनी प्रवचन झाल्यानंतर जेव्हा रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी चालायला सुरुवात केली तेव्हा अचानक स्वामीजी अतिशय मोठ्या उंचीची अशी दिसल्यासारखे सगळ्यांना वाटल्यामुळे वाटेतल्या सगळ्या रस्त्यातल्या लोकांनी बाजूला जाऊन स्वामीजींना रस्ता दिला. याला प्रभाव असं म्हणतात. योग्याचा प्रभाव हा विलक्षण असतो. या सगळ्या कारकिर्दीमध्ये स्वामीजींनी आपलं आवडतं जेवण स्वतःही करायचे आणि दुसरं कोणी करत असेल सांगायचे, मला चिकन पुलाव द्या. स्वामीजींनी अमेरिकेच्या त्यांच्या वास्तव्यामध्ये पूर्णपणे मांसाहार केलेला आहे. कधी कधी जेवण बनवताना स्वामीजी अचानक काही काही गोष्टी बोलून जात. त्या ॲलनबाईंनी मात्र चाणाक्षपणे त्या नोंदवून ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्वामीजी बोलता बोलता जेवण बनवता बनवता अचानक ॲलनला म्हणे, ॲलन, हे जे काही माझं प्रवचन अमुक तमुक होतंय ना, तुम्ही लोक हे अमेरिका वगैरे, मला हे सगळं पूर्वी घडून गेलंय असंच दिसतंय.
जेव्हा योग्याला भविष्याची पूर्ण जाणीव होते तेव्हा वर्तमान सुद्धा भूतकाळासारखं वाटायला लागतं. त्याला इंग्रजीमध्ये डेजा वू असं म्हणतात. एखादी गोष्ट अगोदरच घडून गेलेली आहे असं वाटणं. असं बऱ्याच वेळेला आपल्या बाबतीत पण घडतं. पण सातत्यानं ते घडणं हे योग्याच्या बाबतीत घडतं. असंच एकदा जेवण जेवता जेवता स्वामीजी अचानक म्हणाले, मला परत यावं लागेल. कारण तसं ठाकूर बोलून गेलेले आहेत. कारण ठाकूर म्हणाले, मी परत येणार आहे, तेव्हा 200 वर्षांनी मला परत यावं लागेल. कारण जेव्हा गुरु येतात तेव्हा सहकाऱ्यांना यावं लागतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भगवद्गीतेमधला श्रीकृष्ण भगवानांनी सांगितलेला अत्यंत जिवंत श्लोक. श्लोकाची गंभीरता, खोली अतिशय मोठी आहे. अधर्माचा ऱ्हास करून धर्माचं पुनरुत्थापन करण्यासाठी मी नेहमी येत राहतो. या आलामेडा गावामध्ये स्वामीजींची प्रवचनं होम ऑफ ट्रुथ नावाच्या संस्थेतर्फे चालवण्यात येत होते. मोकळ्या वेळामध्ये स्वामीजी या घरच्या बायका काहीतरी जेवण करण्यासाठी लागणारे पदार्थ घेण्यासाठी जात असत सुपरमार्केटमध्ये. स्वामीजी त्यांच्या बरोबर जात असत. अचानक स्वामीजींना तिथे एक लोणच्याची बाटली दिसली. लहान मुलासारखे स्वामीजी तिथे गेले आणि म्हणले, अगं हे घे, लोणचं खायला पाहिजे, खूप छान असतं ते. स्वामीजींनी ती बरणी उचलली आणि उचलल्यामुळे ती थोडीशी उचंबळली आणि त्याचं खार आणि लोणचं थोडंसं बाहेर ओघळलं आणि काहीसं त्यांच्या हातावर पडलं. हातावर पडल्याबरोबर स्वामीजींनी तिथेच ते असं ओरपलं. त्या बाई म्हणाल्या, स्वामीजी काय करताय? दिस इज नॉट डन, दिस इज अगेन्स्ट द एटिकेट. स्वामीजी म्हणाले, हेल विथ युअर एटिकेट. खड्ड्यात घाल तुझी ती एटिकेट. मला वाटलं खावं, मला आवडलं, मी खाल्लं. स्वामीजींनी अमेरिकेमध्ये किती लोकांना मंत्रदीक्षा दिली याबद्दल काही कुठे उल्लेख नाही आहे. पण स्वामीजींनी स्वतः 2 ठिकाणी आपल्या मुलाखतीमध्ये आपल्या सहचार्यांना सांगता सांगता बोलली होती की मी 3000 पेक्षा जास्त अमेरिकन लोकांना मंत्रदीक्षा दिलेली आहे. रामकृष्णांनी नरेंद्रनाथ अजून कॉलेजमध्येच होते त्याच वेळेला सांगितलं होतं की माझे बरेचसे भक्त त्या परप्रांतामध्ये आहेत, त्यांची भाषा सुद्धा मला आता कळत नाही, पण मला त्यांच्यासाठी जावं लागेल आणि ते काम माझा नरेंद्र करेल. भगवंताच्या योजनेमध्ये कुणाचा उद्धार कुणाच्या हातामध्ये कुठे आहे हे सांगणं अतिशय अवघड आहे. कर्मणा गहनो गती. असाच एक संवाद स्वामीजींचा नंतर शरदचंद्र चक्रवर्ती नावाच्या त्यांच्या शिष्याबरोबर झाला होता आणि तो संवाद थोडासा आपल्याला साधक म्हणून लक्षात ठेवण्यासारखा आहे. बऱ्याचशा काका म्हणतात तशा खुळचट समजुती आपल्या अध्यात्मामध्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे आशीर्वाद, कृपा. भगवंताच्या कृपेशिवाय काहीही होत नाही. मग आम्ही काय करायचं तर आम्ही फक्त त्या कृपेची वाट बघत राहायचं. जेव्हा त्याची कृपा होईल तेव्हा होईल काय व्हायचं ते. याचं खरं उत्तर काढावं म्हणून शरदचंद्र चक्रवर्तींनी स्वामीजींना प्रश्न केला, स्वामीजी खरोखर अशी कृपा वगैरे देवाची असते का हो? अरे स्वामीजी म्हणाले, निश्चित असते. हे जग कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. जो मालक आहे तो
त्याच्या मालकीच्या सत्तेमध्ये कसा वागेल हे फक्त मालकालाच माहिती. आणि अचानक स्वामीजींनी एक वाक्य सांगितलं, ते शरदचंद्र चक्रवर्तींना धक्का देऊन गेलं. ज्याची अजिबात अधर्मामुळे लायकीने आशाला सुद्धा भगवंत तारू शकतो, असं का हे त्या विधात्याला विचारता येत नाही. धार्मिकाबरोबर अधार्मिक माणसाची सुद्धा मुक्तता केवळ कृपा आशीर्वादावर तो करू शकतो. शरदचंद्र चक्रवर्तींचं गोंधळ मनातला वाढला. ते म्हणाले, स्वामीजी माफ करा, पण आय डिडंट अंडरस्टँड, मला नाही कळालं. स्वामीजी म्हणाले, यू विल नेव्हर अंडरस्टँड अनलेस यू बिकम मी. तू विवेकानंद हो म्हणजे मग तुला कळेल, तोपर्यंत नाही कळणार तुला. ते म्हणाले, आत्माराम पण हेच सांगत होते. स्वामीजी प्रेमांनी रामकृष्ण परमहंसांना, आपल्या गुरूंना आत्माराम म्हणत असत. फार कमी लोकांना माहिती आहे. स्वामीजी म्हणाले, आत्माराम असंच सांगत असत. ते आलामेडाला प्रवचन चालली होती. तेवढ्यात त्यांच्या आवडत्या शिष्या ज्या होत्या, श्रीमती हान्स बरो, त्या म्हणाल्या, स्वामीजी मी आता घरी जाते ना, माझी लहान मुलगी पण आहे, मला घरी जायला लागेल. स्वामीजी म्हणाले, बघा विचार करा. स्वामीजींची इच्छा नव्हती तिने जावं, पण स्वामीजी म्हणाले, बघा विचार करा. या बाईंनी आपलं सगळं सामान सगळं बांधलं आणि निघायची तयारी करणार. तेवढ्यात कानाजवळ आवाज आला, जाऊ नको. तिने मागे वळून बघितलं. स्वामीजी म्हणाले, जाऊ नको. कुठे आहेत स्वामीजी? स्वामीजी तिथे नव्हतेच. मग ती म्हणाली, नाही, काहीतरी मनाचा समज झाला असेल, हे असं होत राहतं, आपण सामान उचलून घेऊन जाऊ. म्हणून सामान उचलायला गेली आणि तिच्या लक्षात आले की आपल्या अंगामध्ये ताकदच नाहीये. सगळं अंग शिथिल पडलेलं होतं. हा स्वामीजींच्या प्रभावाचा परिणाम. पण स्वामीजींच्या काही व्यवहारामधून आपल्याला घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत. आपली नेहमी पारमार्थिक आणि व्यावहारिक सत्तेमध्ये गफलत होते. परमपूज्य काका आपल्याला सल्ला देताना सांगतात की आपल्या वृद्धापकाळाची थोडी व्यवस्था करून ठेवावी. मग आपल्याला असं वाटतं की अरे, योगक्षेमम वहाम्यहम भगवान, आणि हे सांगतात व्यवस्था करून ठेवा. काहीतरी चुकल्यासारखं आपल्याला वाटतं. जर तो सगळं करणार असेल तर मग मी कशाला काय एवढं करायचं, केलं तेवढं कर्तव्य पुष्कळ झालं, असं काहीतरी आपल्या मनात येतं. असा एक प्रसंग स्वामींच्या आयुष्यामध्ये आलेला या ठिकाणी घडला. मिसेस ऍस्पिनॉल, ज्यांनी स्वामीजींची प्रवचनं आयोजित केली होती, त्यांना स्वामीजींनी सांगितलं की प्रवचन आयोजित करा आणि $1 तिकीट लावा. पण त्या ऍस्पिनॉल ज्या श्रीमती होत्या, त्या म्हणाल्या, स्वामीजी आपण एवढं परमार्थाचं काम करतोय आणि तुम्ही $1 त्याला फी लावता. तुम्ही काही आकारू नका, देव देईल ना आपल्याला. स्वामीजींचं उत्तर आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. स्वामीजी म्हणाले, अगं त्या देवानंच घातलाय गोंधळ, म्हणून मी ते सगळं आता व्यवस्थित करतोय. मग तिचा अर्थ, व्यावहारिक सत्तेमध्ये व्यावहारिक सत्तेची प्रतिष्ठा सांभाळूनच काम करावं लागतं. अन्यथा तुकाराम महाराजांनी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे असा उपदेश केलाच नसता. समर्थ काय म्हणतात, आधी प्रपंच व्यवस्थित करा. त्यांनी असं नाही सांग, सोडा सगळं, घ्या संन्यास. व्यावहारिक सत्ता आश्रमानुसार ज्या सत्तेमध्ये आपण आहोत त्या सत्तेमध्येच ते करावं. काकांनी, परमपूज्य काकांनी दिलेलं उदाहरण आहे. पंढरपूरला जाताना, आता मी विठ्ठलाकडे चाललोय त्यामुळे तो सगळं बघून घेईल असं म्हणण्याचं कारण नाही. थोडंसं काका म्हणतात आपण चाचपून बघावं बसचा कंडक्टर
काही प्यायला तर नाहीये, कुठे अपघात तरी होणार नाही. याला व्यावहारिक सत्तेचं भान असं म्हणतात. या काळामध्येच स्वामीजींना सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरामध्ये एक नवीन जहाज तयार केलेलं गोदीमध्ये ते बंदरामध्ये पहिल्यांदाच सोडणार होते. म्हणून स्वामीजींना सहज विचारलं, स्वामीजी तुम्ही पाहायला येणार का? स्वामीजी म्हणाले, अरे वा, मी येणार ना. स्वामीजींना लहान मुलासारखं कौतुक होतं प्रत्येक गोष्टीमध्ये. आपल्याकडे एक अशी समजूत आहे की योगी म्हणजे सगळीकडे नीरस. आंबा दिला काय आंब्यात ठेवलंय, चांगलं जेवणाला काय जेवणात ठेवलंय, हे योगाचं लक्षण नाही. योग रतो वा भोग रतो वा, आचार्य सांगतात आपल्याला. योगी अंदर योगिया, तू भोगी अंदर भोगिया, नानक महाराजांचं वचन आहे. त्या बोटीच्या जलावतरणासाठी स्वामीजींना आमंत्रण आलं. स्वामीजी तिथं गेले. पण गमतीचा भाग म्हणजे तिथे गेले तर तिथे 2 गार्ड बसले होते आणि नंतर लक्षात आलं की इथं परमिट असल्याशिवाय जाता येत नाही, पास बनलेलाच नाहीये. आता काय करायचं? स्वामीजींनी यजमानांना सांगितलं, काही काळजी करू नका, मी पाहून येतो. पण स्वामीजी पास नाहीये, तुम्ही काही काळजी करू नका म्हणाले स्वामीजी. स्वामीजी असं चालत गेले त्या 2 गार्डच्या समोरून की त्यांचे धाडसच झालं नाही विचारायचं की तुमचा पास कुठे आहे. आणि मग स्वामीजींनी ते जलावतरण बघितलं, अगदी सूक्ष्म दृष्टी देऊन बघितलं, एकाग्रता जबरदस्त होतीच. आणि बाहेर आल्याबरोबर म्हणाले, एखाद्या मुलाच्या जन्मासारखा आहे होय. आजन्म ब्रह्मचारी असणाऱ्या माणसाला मुलाच्या जन्माबद्दल साध्यंत कसं माहिती? याला योगज ज्ञान असं म्हणतात. या काळामध्ये स्वामीजींना बऱ्याच ठिकाणी जेवायला घेऊन जात असत. असंच स्वामीजींना एकदा एक त्या चायना टाउन मध्ये घेऊन गेले. तिथे खूप मोठं प्रसिद्ध हॉटेल होतं, इतकं प्रसिद्ध की तिथे आरक्षण रिझर्वेशन केल्याशिवाय बसायला मिळत नसे. अशा ठिकाणी स्वामीजींचं आरक्षण करून एक 20 लोक जेवायला गेले, 20-25 लोक सगळे गेले. शेफला, त्या ज्यांनी जे यजमान होते त्यांनी त्या शेफला सांगून ठेवलं होतं, स्वामीजी येणार आहेत, चांगल्या चांगल्या वस्तू करा. त्याप्रमाणे सगळ्या चांगल्या वस्तू केलेल्या होत्या. सगळं जेवण वगैरे छानपणे लावलं आणि मग तो शेफ बाहेर आला आणि म्हणाला, आय होप यू लाईक इट. म्हणून त्यांनी बघितलं. स्वामीजी म्हणाले, मला जेवायचं नाही. सगळ्यांना धक्का बसला, जेवण सगळं तयार केलंय, अमुक आहे तमुक आहे. काही नाही, स्वामीजी तिथून उठून निघून गेले, अजिबात जेवले नाहीत. पण सगळ्यांना वाटलं स्वामीजी किती उद्दाम आहेत, असं करायचं असतं का? शेवटी धाडस करून तेव्हा त्यांना विचारलं, स्वामीजी काय झालं? तेव्हा ते म्हणाले, हा जो शेफ आहे तो अतिशय कुविचारांचा आहे, त्या विचारांचं विष त्या जेवणामध्ये उतरलेलं आहे. आपण पाहिलेलं आहे, शारदा मातांच्या हातून बनवलेल्या जेवणाव्यतिरिक्त कोणाचा स्पर्श जरी झाला, ताट हातात घेऊन फक्त एक बाई गेली होती रामकृष्णांच्याकडे, तर रामकृष्णांनी सांगितलं, मी आज जेवू शकत नाही, कारण ज्या ताटाने, ज्या हाताने हे ताट धरलंय तो दूषित आहे. काय संदेश आहे आपल्यासाठी? दर शनिवारी रविवारी समाजाचं प्रेशर आहे म्हणून धरल्या प्रसंगाला बाहेर जाऊन जेवण्याची जी आपली पद्धत आहे, त्यांनी शरीराचंच केवळ नुकसान होत नाही, आहार शुद्धो ध्रुव स्मृती छांदोग्य उपनिषदामध्ये. शुद्ध आहार जर नसेल, शुद्ध म्हणजे शुद्ध पावित्र्य पूर्ण व्यक्तींनी बनवलेला, ज्याच्या मनामध्ये बनवताना हे कोणीतरी खावं अशी इच्छा असेल, तेव्हा आई बाळासाठी घुट्टी तयार करते किंवा काहीतरी खायचं तयार करते, किती उघळत बसते आणि बघते त्याच्यात कुठं कण दाना नाही ना, नाहीतर मग बाळाच्या घशामध्ये अडकेल,
याला म्हणतात प्रेमपूर्वक. ती सकाळपासून उपाशीच असते. बाळाचं 2 वेळचं दूध आणि जेवण झालं की नाही. चुकून कामात लागली आणि बाळ उठलं तर अगं बाई त्याला भूक लागली असेल. याला शुद्ध आहार असं म्हणतात. याचा साधनेशी संबंध आहे. पण स्वामीजी मटण खात होते, मग आम्ही मटण खाल्लं आणि जर साधना केली तर स्वामीजी मटण खाऊ शकतात, कारण जे अतिवर्णाश्रमी आहेत त्यांना कसलीच बंधनं नाही आहेत. रामकृष्ण परमहंसांच्या समोर जेव्हा एक जीवनमुक्त आला होता, तेव्हा तो आणि एक कुत्र दोघं मिळून खरकट्या पत्रावळीमधून खात होते. विधी निषेध हे फक्त या पृथ्वी या विश्वांतर्गत असणाऱ्या लोकांसाठी आहेत. आणि ज्याची आध्यात्मिक तयारी अजूनही बालवाडीच्या शाळेमध्ये आहे, त्यांनी तरी असा धाडस करूच नये. शुद्ध सात्विक आहार असल्याखेरीज जो रेसची कार ड्राईव्ह करणारा ड्रायव्हर असतो, त्याला कुठलीही गाडी दिली तर तो ड्राईव्ह करतो, कारण तो रेसची गाडी चालवणारा माणूस आहे. आपला अजून स्टेरिंगवर हात बसत नाही तोपर्यंत पता पडला की गाडीमध्ये 400 किलो वजनाचं वजन पण ठेवलेलं आहे, गाडी पुढे जाऊच शकणार नाही. अध्यात्म किंवा साधनेच्या नर्सरीमध्ये असणाऱ्या लोकांना विधिनिषेध हे पाळावेच लागतात. प्रगतीसाठी ते अनिवार्य आहे. या काळामध्ये स्वामीजींचं मध्यरात्री पहाटे उठून ध्यान चालूच होतं. स्वामीजींनी एक दिवस सुद्धा ध्यानामध्ये कधी खाडं केलेलं नाही. याच काळामध्ये स्वामीजींनी एक पत्र मेरी हेल, म्हणजे हेल भगिनी ज्या होत्या शिकागोमध्ये, त्यातल्या मेरी हेलला एक पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वामीजींची वैयक्तिक अवस्था काय होती हे कळतं. त्या पत्रात स्वामीजींनी लिहिलंय की मेरी, मी अगदी वेगळा झालोय ग, मी आता स्वतंत्र आहे. मला स्वतःलाच कळून चुकलंय की मी अद्वितीय आहे. माझ्या सर्व इच्छा मीच आहे, माझा सर्व आनंद मीच आहे, मीच एकटा आहे, मीच सत्य आहे, मीच जीसस आहे, मीच जुडास सुद्धा आहे. जुडास म्हणजे ज्या व्यक्तींनी जीसस ख्राइस्टच्या मृत्यूदंडासाठी मदत केली, ज्याला एव्हिल म्हणून सगळे संबोधतात. स्वामीजी म्हणतात तोही मीच आहे, रावण ही मीच आहे, राम ही मीच आहे. असेच एकदा स्वामीजी बसलेले असताना मिसेस हॅन्स बरोशी बोलत असताना अचानक स्वामीजी गंभीर झाले, आणि गंभीर झाल्यानंतर स्वामीजींनी एक वाक्य सांगितलं. 1900 सालामध्ये सांगितलेलं हे वाक्य आहे. ते म्हणाले, अगं आजपासून 10 वर्षांनी माझी देव म्हणून पूजा होईल. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1902 साली स्वामीजींचं निधन होऊन सुद्धा स्वामीजींचं भारतभर विश्वामध्ये झालेलं त्यांचं नाव आणि त्यांची देव म्हणून जी पूजा झाली ती त्यांच्या 1910 नंतर चालू झालेली आपल्याला आढळते. रामकृष्ण मिशनचा विस्तार तिथून पुढे झालेला आपल्याला आढळतो. जीवनमुक्तांची वाक्य ही नेहमी सत्यवचनी असतात. या काळामध्ये त्रिगुणातीतानंद म्हणून जे त्यांचे गुरुबंधू होते, त्यांनी एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलंय की स्वामीजींचे हात इतके कोमल होते की त्यांनी स्पष्ट लिहिलंय की कोणत्याही स्त्रीचे हात सुद्धा इतके कोमल असू शकत नाहीत, इतके स्वामीजींचे हात कोमल होते. याच काळामध्ये स्वामीजींचं एक प्रवचन झालं, Why and did
गॉड क्रिएट युनिवर्स. हे विश्व ईश्वरानेच निर्माण केलं, आणि केलं तर का केलं, विषय असा होता. आणि स्वामीजींच्या ओघवत्या वाणीमधून जी सत्य बाहेर पडली. स्वामीजींनी पहिलाच प्रश्न केला की ज्यांना हे विश्व परमेश्वराने तयार केलं नाही असं वाटतं, त्यांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की हे जग अपूर्ण आहे, याबद्दल तरी काही शंका असायचं कारण नाही. इथे अपूर्णता आहे म्हणून तर सगळे पूर्णत्वाकडे जाण्यासाठी झगडतायत. प्रत्येक जण स्वतःला जो अपूर्ण समजतो त्यालाच इच्छा होते, जो पूर्ण असतो त्याला इच्छा असत नाही. आणि आपण सगळे इच्छा आणि वासनांचे जर बळी असू तर आपण अपूर्ण आहोत. मग आपण अपूर्ण आहोत तर जो पूर्ण आहे त्याच्याकडून अपूर्ण कसं तयार होईल? संपूर्णाकडून अपूर्ण तयार होऊ शकत नाही. अपूर्णातून अपूर्ण येईल. पूर्णात पूर्णम उदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यते. त्यामुळे पूर्णाकडून अपूर्ण झालं तयार असं कसं होईल? याचाच अर्थ त्यांनी केलेलं जे विश्व असेल ते पूर्णच असेल, पण अनुभव तर वेगळा आहे, अपूर्ण दिसतंय सगळं. याचाच अर्थ त्याच्या पूर्ण जगाचा कोणीतरी अपभ्रंश केल्यामुळे ते अपूर्ण झालं. तो अपभ्रंश करणारा बिंदू म्हणजे अंतःकरणयुक्त, सदोष अंतःकरणयुक्त, अविद्यायुक्त जीव. म्हणून जे आम्हाला अपूर्ण दिसतं ती आपण बघण्यात गेलेली चूक आहे, कारण अंतःकरण सदोष आहे. ज्याचं सदोष अंतःकरण नाही, किंबहुना ज्याला अंतःकरणच नाही, त्याला परमेश्वराचं पूर्ण विश्व दिसू शकतं. आणि अशा पूर्ण विश्वाची जाणीव झालेले जीवनमुक्त जेव्हा अपूर्ण विश्वाकडे पाहतात त्यांना अपूर्णता दिसतच नाही. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येव अनुपश्यत. वाचायला खूप सुंदर वाटतं. उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे सगळे आत्मा आहेत. जे जे आहे ते आत्मन आहे, आत्मा आहे, सगळी सर्वत्र आत्मा आहे. अनुभव मात्र वेगळे. या मानसीताई, ते डॉक्टर काका, ही गाडी, ती पर्वत, ते झाड, तो पक्षी, ते हरिण, हेच भरलेलं आहे. उपनिषदांचा अभ्यास करताना सर्व आत्मन सगळं चालतं, पण अनुभवात येत नाही. प्रत्यक्ष अनुभवामध्ये ज्यांच्या उतरलेलं आहे त्यांना चूक करणारेही दिसतात, झालेली चूक ही कळते, आणि बरोबर काय आहे तेही माहित असतं. 15 आंधळे एकत्र आल्यानंतर प्रकाशाच्या स्वरूपाची जी काही चर्चा होईल त्या चर्चेला अर्थच राहत नाही, कारण त्यांचं विश्वच अंधकारमय आहे. ज्यांनी डोळ्यावरची पट्टी काढलेली आहे त्याच्या दृष्टीने मात्र प्रकाश काय, हे पट्टी लावलेले अंधार म्हणतायत ते काय, हे दोन्ही त्याला कळतं. म्हणून स्वामीजी म्हणाले, तुम्ही कारण शोधताय ना, या जगाचं कारण काय? आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये तो विषय आहे. कशासाठी परमेश्वराने इतकं घाणेरडं जगवलं, तो त्याने बनवलं नसतं तर आम्हाला त्रासच झाला नसता. हे काय असले जे काही खोचट आणि मूर्ख प्रकाराचे प्रश्न आपल्याकडे येतात त्याला अव्याकृत प्रश्न असं म्हणतात. बुद्ध महाराजांनी सांगितलं होतं एका शिष्याला, जो असं प्रश्न घेऊन आला होता. ते सगळे प्रश्न ऐकले आणि स्वामीजींनी, बुद्धांनी सांगितलं स्वामीजींनी त्यांना, बुद्ध स्वामीजींनी, की म्हणाले हे यातला एकही प्रश्नाचं उत्तर तुला मिळणार नाही आता, तेव्हा तू त्याच्यावर विचार करू नकोस. मग तो शिष्य लगेच म्हणाला, महाराज केव्हा मग तर मला त्याचं उत्तर मिळेल? बुद्ध म्हणाले, काही काळानंतर जर तुला आत्मज्ञान झालं ना त्यावेळेला. तर तो म्हणाला त्यावेळेला मला उत्तर मिळेल. ते म्हणाले त्यावेळेला उत्तर मिळणार नाही, त्यावेळेला प्रश्नच शिल्लक असणार नाहीत. लहान मूल
खेळण्यातल्या गोट्या गोळा करतं आणि बाबांना विचारतं, बाबा मला 1000 गोट्या कधी मिळतील हो? आणि बाबा काय म्हणतात, अरे त्याला काही अर्थ नसतो रे त्या गोट्यांना, ते त्याला कळतच नाही. तो म्हणतो, वडिलांना काहीच कळत नाही, मी मागतो एवढं, एवढी छान छान गोटी त्याच्याकडे नाहीये, माझ्याकडेच आहे फक्त, किती छान छान आहे. आणि वडील काय सांगतात, अरे त्याच्यात काय नाहीये ठरले, त्यात काहीच दम नाहीये, त्या गोट्यांचा काही उपयोग नसतो. याचाच अर्थ स्वामीजी म्हणाले, कारण जे आहे, का झालं विश्व, हे कारण जे आहे ते फक्त विश्वातच लागू पडतं. विश्वाच्या बाहेर कारण असतच नाही. या कारणामुळे हा परिणाम, त्याला तत्वज्ञानामध्ये ख्यातिवाद असं म्हणतात. सख्यातिवाद, असख्यातिवाद. ज्यांना आवड असेल त्यांनी वृत्ती प्रभाकर रहस्य, आवड आणि तितका जर पेशन्स असेल तर वृत्ती प्रभाकर रहस्य साखरे महाराजांचं वाचायला हरकत नाही. सगळ्या ख्यात्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. थोडक्यात ख्याती वाचायचं असेल तर विचारसागर रहस्यमध्ये दिलेली आहे. परिणामवादी वाद आहेत बरेचसे. कारण आणि कारणाचा परिणाम, सगळं जग काहीही पाहिलं, एखादी वस्तू का आहे, अणुरेणूंच्या संयोगामुळे झाली म्हणून आहे, म्हणजे अणुरेणू त्याचं कारण आहे. अणु का आहे, कारण त्याचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, ते त्याचं कारण आहे. ते का आहेत, ते कारण त्याची ऊर्जा हे कारण आहे. ऊर्जा का कारण आहे, कारण ते प्रत्येक ठिकाणी कारण 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 मागे मागे जातं. कारण परिणाम हे विश्वाचं स्वरूप आहे. तो ज्यांनी हे विश्व केलं तो या विश्वाच्या बाहेर असल्यामुळे त्याला कारण लागू पडू शकत नाही. म्हणून म्हणाले स्वामीजी, ईश्वराला कारण लागू पडते पण ब्रह्माला नाही. ईश्वर का आहे, माया आहे म्हणून. माया का आहे, आता प्रश्न येतो, जिच्यामुळे सगळं विश्व निर्माण झालं, किंबहुना जिच्या प्रभावाने सगळं चाललं, ती प्रकृती, ती माया प्रधान, ती का आहे, सांगता येत नाही. कारण ती ज्याच्यामुळे आहे त्याला कारण लागू पडू शकत नाही. भगवंतानी सगळीच्या सगळी माणसं 8-8 हातांची का केली नाहीत, कारण लागू पडू शकत नाही. केलंच कशाला, एकोहम बहुश्याम, कशासाठी ते केलं, नाहीच केलं असतं काय बिघडलं असतं, शांत भगवंत एकटाच होता, शांतपणे राहिला, चालत नाही. यापैकी काहीही तर्क चालत नाही, लागूच पडत नाही. कारण तर्क कारण हे सगळं विश्व निर्माण झाल्यानंतरच आहे. ऍक्सिलरेटर दाबला की गाडी पुढे जाते, हे गाडीला लागू आहे ना. गाडीच्या बाहेर जो आहे त्याला ऍक्सिलरेटर पण नाही, गाडी पण नाही. ज्यांनी गाडी तयार केली त्याला ऍक्सिलरेटर नाही आहे, तो माणूसच आहे. गाडीला ऍक्सिलरेटर आहे. म्हणून स्वामीजींनी सांगितलं, का आणि कसे हे केवळ त्या गोष्टींबाबत शक्य आहे जी कशावर तरी अवलंबून आहे. स्वयंभू जी गोष्ट आहे, स्वयंभू गोष्टीत कारण शक्य नाही. दुसरं महत्वाचं प्रवचनामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान स्वामीजींनी असं आहे की शरीरावर मनावर नियंत्रण असणे म्हणजे सुख, शरीरावर आणि मनावर नियंत्रण रसणे म्हणजे दुःख. किती सोपी साधी व्याख्या आहे. तुम्ही दुःखी आहात का, याचा अर्थ तुमचं शरीरावर आणि मनावर नियंत्रण नाही. तुम्ही सुखी आहात का, शरीरावर मनावर नियंत्रण आहे. मी हाफ मॅरेथॉन पळून आलो, 42 किलोमीटर 30 किलोमीटर पळून आलो, आनंद झाला. कशामुळे आनंद झाला, पळण्यात उलट सगळं अंग दुखतं. काय झालं, मनाच्या विरुद्ध, मनाला नियंत्रणात ठेवून. मन म्हणत होतं नको पळू, मी पळून आलो. आज सकाळी जरा बरं वाटलं बघा, चालून आलो.
चालून आल्याने बरं वाटायचं काय कारण आहे? मन चालू नको म्हणत होतं, मनावर काही काळ नियंत्रण केल्याची काही घटना घडली, आनंद झाला. परीक्षेत यश मिळालं, पेपर चांगला गेला, आनंद व्हायचं काय कारण आहे? मन अभ्यास करू नको असं सांगत होतं, मी मनाला नियंत्रणात ठेवलं, अभ्यास केला, बसलो. असं वाटत होतं सोडू नाही, बसलो पण मनावर नियंत्रण, आनंद, सुख. म्हणून शरीर आणि मनाचं नियंत्रण सुख, शरीर आणि मनाचं नियंत्रण नसणे दुःख, आणि शरीर आणि मन नसणे आनंद. सुख नियंत्रणावर आहे, दुःख नियंत्रण नसण्यावर आहे, आणि आनंद मन आणि शरीर नसण्यावर आहे. स्वामीजींचे उद्गार आहेत. जगातल्या सर्व दुःखांचं मूळ इंद्रिय सुखामध्ये आहे. याला गणितामध्ये गृहीतक असं म्हणतात, पॉस्च्युलेट. याला प्रश्न करायचा नसतो, हे तसंच्या तसं पचवलं पाहिजे. जगातल्या सर्व दुःखांचं समूळ कारण इंद्रिय सुखाची इच्छा. स्वतःचं राहतं घर असावं. पण साधू संत, दास डोंगरी राहतो, समर्थांची घळ बघितली असेल, काय करायचं? त्यांना कसं सुख होणार? कारण त्यांना घरच नव्हतं. 2 वेळचं तरी खायला मिळू दे. त्यांना कुठल्याच वेळचं खायला मिळेल की नाही याची काहीच खात्री नसते, कारण भिक्षा मागूनच जीवन जगायचं असतं. अशा प्रवचनातून स्वामीजी पैसे मिळवत चालले होते, कारण काही पैसे $5,000 पर्यंत गोळा करायचे होते मठासाठी. आणि यांच्या शिष्या होत्या हंसबरो बाई, अतिशय उमद्या स्वभावाच्या, अतिशय स्वच्छ हृदयाच्या बाई होत्या. स्वामीजींची कृपा होती त्यांच्यावर, पण व्यवहारात तेवढ्याच कच्च्या होत्या. त्या काय करायच्या, स्वामीजींच्या आलेल्या पैशांची ते सोन्याची अशी छोटी छोटी कॉइन्स घ्यायच्या, त्याला गोल्ड पीस म्हणायचे. $20 एक गोल्ड पीस मिळायचा. त्या बाई आपल्या एका भांड्यात त्या सगळ्या साठवायच्या एका डब्यामध्ये. आणि स्वामीजींनी विचारलं, अगं किती झालेत आपल्याकडे पैसे आतापर्यंत? किती म्हणले? स्वामीजी 2 मिनिटं थांबा, आलेच मी. मग ती मोजायला सुरुवात करायची. याच्या पुढची स्वामीजींची जी प्रवचन होती ती वॉशिंग्टन हॉल नावाच्या हॉलला लावली. या वॉशिंग्टन हॉलमध्ये स्वामीजींनी प्रवचने दिली. त्या प्रवचनामध्ये स्वामीजींनी एक वाक्य सांगितलेलं आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हरकत नाही. स्वामीजी म्हणाले, पूजा अर्चना म्हणजे साधनेची बालवाडी आहे. शिक्षणामध्ये बालवाडीला महत्व आहेच आहे, कारण मूल शाळेत जायला लागल्यानंतर त्याला त्या बालवाडी किंवा काय अलीकडे नर्सरी म्हणतात किंवा किंडर गार्टन, ऍक्च्युली स्वामीजींनी वापरलेला वर हा किंडर गार्टन असा होता, तिथे पाठवतात. तिथे काही शिकायचं नसतं. कधी शिकवतात बाई, खाऊ देतात, फक्त सवय लावायची असते येऊन बसायची, कारण आईला चिकटून बसायची सवय लागलेली असते. तसं आपल्या साधनेमध्ये पूजा अर्चनेसाठी वेळ काढणे म्हणजे ते आयुष्य संसाराला चिकटलेला माणूस अर्ध्या तासासाठी का होईना, पण त्या भगवान श्रीरामांच्या समोर जाऊन बसू दे. अगदी चिडचिड करून का होईना, पण श्रीरामांची मूर्ती पाण्यात घालू दे. तो बालकृष्ण लंगडा कुठे गेला त्याचा एक पाय कळत पण नाही, पण तशी का होईना पण पूजा होऊ दे. याचं कारण सवय लागणे. सत्संगाला जातो पण काही कळतच नाही, हरकत नाही. रोज किरकोळ शरीरयष्टीचा माणूस जर रोज तालमीमध्ये जायला लागला, रोज आखाड्यामध्ये जायला लागला, तर त्याला एक वर्षभराने असं वाटतं की आपणही जरा व्यायाम करावा. पण ज्यांनी आखाड्याचं तोंडच बघितलेलं नाही, त्याची शरीरयष्टी सुधारण्याची शक्यताच नाही ना. त्याला सत्संगती असं म्हणतात. काहीच जमत नाही ना अध्यात्मामध्ये, कमीत कमी जिथं पुण्यकर्म चाललेलं आहे, जिथं सत्वकर्म चालले, तिथं जाऊन बसावं, नाही कळू दे. अमुक एक स्वामीजी आलेले आहेत, ज्ञानवंत आहेत, बसावं जाऊन तिथे आणि काही बघू नये. काय घालतात स्वामीजी, कोणी बोलवलं, काय किती बिदागी घेतात,
त्यांचं लग्न झालेलं आहे का? असलं काहीही विचारू नये. गोंदवलेकर महाराजांच्याकडे ग्रस्त आले होते, गजरे नावाचे. त्यांनी येऊन स्वामीजींना विचारलं, महाराज ते भरत आणि शत्रुघ्नाच्या ज्या बायका होत्या त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय झाला असं वाटत नाही? कारण काय झालंय, शर्मिलेची अवस्था जी झाली वगैरे सगळं स्वामीजींनी ऐकून घेतलं. आणि मग महाराज म्हणाले, गजरे, या सगळ्यामुळे राम नाम घेण्यामध्ये काय अडचण आहे काय? नाही ना, मग घ्या की, बाकीचं राहू दे तिकडे. कृष्ण होता की नाही? माझं कुरुक्षेत्रात मग तो जर भगवद्गीता सांगत होता, तर मग असं कसं मध्येच युद्ध थांबलं? लिहून कोणी घेतलं ते एवढा वेळ, 18 अध्याय? याला मूर्खपणाचा कळस म्हणतात. बुद्धांनी त्याचं छान उदाहरण दिलेलं आहे. शरीरात बाण लागल्यानंतर कुणी बाण मारला, किती वेगाने आला, पूर्वेकडून आला की पश्चिमेकडून आला, हे महत्वाचं की तो बाण काढणं महत्वाचं आहे? झालीये भवरोगाची साधना ना, मग त्याचं औषध लगेच बघावं ना. माहिती आहे ना भगवद्गीतेत औषध आहे, घेऊन टाकायचं ना. त्याचा वैद्य कोण? त्याला पांडित्य असं म्हणतात. अशाच मिसेस टिली यांच्या घरी स्वामीजी जेवायला गेले होते. छान जेवण झालं, त्या बाईने जेवण सुंदर केलं होतं. आणि मग अचानक त्या बाई म्हणाल्या, स्वामीजी तुमच्यासाठी काहीतरी खास आहे माझ्याकडे. स्वामीजी म्हणाले, काय सांगा बघू. आणि अचानक तिने स्वामीजींना खजूर खायला दिले. त्या बाई पुण्यवान होत्याच. स्वामीजींनी खजूर खाल्ले आणि म्हणाले तिला, तुझं काम झालं. विचारसागर रहस्यामध्ये अतिशय तात्विक ग्रंथ आहे, पण त्या ग्रंथामध्ये गुरुसेवेबद्दल एक 3 पानं आहेत. त्यात गुरूंची सेवा करावी असं लिहिलेलं आहे. ज्ञान घ्यायचंय गुरूंच्याकडे, सेवा कशाला करायची मग गुरूंची? ते तिथे लिहिलेलं आहे कशासाठी ते. कारण गुरु ब्रह्मस्वरूप असल्यामुळे जर इच्छा झाली तर 10,000 किलोमीटरचं आध्यात्मिक अंतर एका चुटकीमध्ये ते संपवू शकतात. म्हणून जीवनमुक्तांच्या सहवासामध्ये राहावं. अर्थात पूर्वजन्माची पुण्यही नसेल तर ते होऊ शकत नाही. स्वामीजींच्या प्रभावामुळे लॉस एंजेल्स, सॅन फ्रान्सिस्को आणि पासाडेना या तिन्ही ठिकाणी वेदांत सोसायटी नावाची संस्था चालू झाल्या. स्वामीजींनी अलामड्यामध्ये 3 प्रवचनं दिली. या 3 प्रवचनामध्ये एका प्रवचनामध्ये स्वामीजी अशा वेगळ्या अवस्थेमध्ये गेले होते की त्या प्रवचनाच्या शेवटच्या भागामध्ये स्वामीजींनी चक्क उजवा हात आपल्या छातीवर ठेवला आणि म्हणाले, मी देव आहे. संपूर्ण प्रेक्षागृह स्तब्ध झालं होतं. एखाद्याने स्वतःला देव आहे असं म्हणणं, त्यांनी थोडा बहुत सुफी धर्माचा अभ्यास केला असेल. एक अतिशय उच्च दर्जाचे जीवनमुक्त सुफी होऊन गेले, मंसूर अल हल्लाज. या मंसूर अल हल्लाजनी ही सुद्धा कुराणाच्या बंदिस्त वातावरणामध्ये वाढलेल्या लोकांसमोर एकदा अशी घोषणा केली, जशी आत्ता स्वामीजींनी केली, मी देव आहे. तो म्हणाला, अन अल हक, मी देव आहे, मी सत्य आहे. तेवढ्या एका कारणासाठी त्याला सुळावर देण्यात आलं. एखाद्या व्यक्तीने स्वतःला देव म्हणणे हे सहजासहजी पचनी पडण्यासारखं नाहीये. पण तत्वदृष्ट्या पाहता स्वामीजी देवापेक्षा सुद्धा मोठे होते. योगी ईश्वराहून श्रेष्ठ असतो.
हे वाक्य उद्गारल्यानंतर काही लोकांना विचारात पडले, काही लोक मात्र नाराजही झाले की स्वामीजी असं कसं म्हणू शकतात. असंच एकदा दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये प्रवचन करत असताना स्वामीजी आपल्या गुरूंबद्दल सांगत होते की रामकृष्ण परमहंस किती मोठे होते, कसे होते, काय होते. अचानक एक बाई म्हणाल्या की स्वामीजी, रामकृष्ण परमहंस ठाकूरदा किती मोठे होते. जर मी त्या काळामध्ये तिथं जन्माला आले असते तर रामकृष्ण परमहंसांच्या बरोबर राहता आलं असताना मला. आणि अचानक स्वामीजी म्हणाले, आत्ता कुणाबरोबर आहेस असं तुला वाटतंय? अशा तऱ्हेने स्वामीजींची प्रवचनं चालू होती. स्वामीजींची स्थिती आता आयुष्यातली शेवटची 2.5 वर्ष उरलेली होती. स्वामीजींना रामकृष्ण परमहंसांनी आणि काली मायेने बांधून ठेवलं होतं. त्या परप्रांतातला, ब्रह्मप्रांतातला तो हंस कसा तरी पकडून रामकृष्णांनी आपली ताकद लावून, काली मातेने ताकद लावून त्यांना बंदिस्त करून ठेवलं होतं. आता जायची तयारी चालली होती, कारण 2-2.5 वर्षामध्ये या शरीरातून निघायचंय. आणि निघताना इथला एक पाय आता तिथे ठेवणार आहेत, त्यामुळे आंतरिक बदल होणं साहजिक होतं. स्वामीजींची मनस्थिती, स्वामीजींची स्थिती, कारण मनस्थिती म्हणावं तर मन नव्हतं, अमन अवस्थेमध्ये स्वामीजी असल्यामुळे त्यांची जी स्थिती होती ती खूप बदलत चालली होती. स्वामीजींची या काळामध्ये स्थिती कशी होती ते एका महत्वाच्या पत्रामध्ये स्वामीजींनी लिहिलेलं आहे, जे त्यांनी जोसेफाईन मॅक्लिऑड नावाच्या त्यांच्या शिष्येला लिहिलेलं आहे. काय त्या पत्रामध्ये लिहिलं होतं आणि स्वामीजींची स्थिती कशी होती, हा आपल्या पुढच्या प्रवचनाचा विषय राहिला. हरि ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असतील तर आता कृपया माईक अनम्यूट करून विचारावे. डॉक्टर साहेब, आज आपल्याकडे प्रश्न नाही आहे, तेव्हा आपण इकडे आज थांबणार आहोत. पुनश्च भेटूया पुढच्या रविवारी. जय श्रीराम. जय श्रीराम. हरि ओम. जय श्रीराम.